शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 8 एप्रिल 2026चा व्हिडिओ आहे. श्री निंबाळकर सर आपले जुने शेतकरी बंधू आहेत. हिने लागवड करायला आहेत बोर शेती, सायदे गाव आहे, वाकडपाडा, तालुका मोखाडा, जिल्हा पालघरसाठी. आता हे जे आहे हे काजू वेंगुर्ला 7 जात आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काजूची बी मोठी येते आणि 2 वर्षाचं रोप आहे. त्याला आता काजू आलेले आहेत, बघू शकतोय. अशा प्रकारचं रोप महाराष्ट्रात आपल्याला 225 रुपयाला घरपोच येते. 2 वर्षाचं 5 किलोच्या बॅगमधलं. नर्सरी माझी 1982ची आहे. 35 एकरात नर्सरी आहे. मावशी रोपं घ्या, बघू शकताय. पूर्ण सिलेक्शन करून रोपं काढायला चाललेले आहेत. तर शेतकरी बंधू आजच्या पिकामध्ये आपण काजू पीक जे मी उपडवाड साहेब लातूरमध्ये आहेत त्यांना 3 वर्षापूर्वी मी काजू दिलता. काजू चांगला सक्सेस झाला, उत्पादन पण चांगलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाचेगाव असेल, तसेच पंढरपूर रोडला भोशे म्हणून गाव येते, तिथं पण आपली काजूची वेंगुर्ला 7ची लागवड आहे. उत्पादन चांगलं घेतलेलं आहे. तर शेतकरी बंधू आता काजू लागवड जर म्हटलं तर हे कमी पाण्यामध्ये लागवड करता येते. शेतकरी बंधूंनी जर बांधावरती लागवड केली तर 20 फुटाला रोप लावा. आता हे 2 वर्षाचं रोप आहे, त्याला काजू आलेले असतात अशा प्रकारे. आणि कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये येणारं पीक म्हणजे काजू लागवड. आता ही 2 वर्षाची रोपं उन्हाळ्यात भरायला चालू असल्यामुळं काजूची रोपं आत्ता मोठी मिळतात. जसं आता चिंच असेल, आंबा असेल, लिंबू असेल, सर्व झाडं मोठी मिळतात. तर शेतकरी बंधू हीच रोपं जूनमध्ये आपल्याला लहान रोपं मिळतात. कारण ही रोपं राहिलेली आता रिबॅगिंग करायच्या आधी निंबाळकर साहेबांनी ऑर्डर केल्यामुळं आपल्याला उंचीची रोपं मिळतात. त्याचं खोड पण जाड आहे, बघू शकतो. अशा प्रकारे खोड जाड असणारी जी रोपं आहेत. मावशी रोप काढा त्यातलं, असं काय करलाय, काढा की रोप त्यातलं. बघू शकतो शेतकरी बंधू. गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन अशा प्रकारचं सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. तर शेतकरी बंधू ही जी काजू वेंगुर्ला 7 आहे, 2 वर्षाची रोपं आहेत. लावल्यानंतर 1च वर्षात फळधारणा चालू होत्या. शेतकरी बंधू ही खात्रीची रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. निंबाळकर सरांनी गेल्या वर्षी आपली रोपं लावलेली आहेत. यावर्षी आता तिने उन्हाळ्यामध्ये, कारण कोकणामध्ये लागवड जी असते ती उन्हाळ्यामध्ये केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये रोपं घेतली तरी मोठी मिळतात. आता हे गेल्या वर्षीचं मटेरियल आहे राहिल्यामुळं. आनंदाभाव इथली गाडा बघू शकतो. हे गाडी भरताना स्वतः पण असल्यामुळं जे रोप आपल्याला प्लॉट योग्य वाटतो त्या पद्धतीनं आपण नियोजन देत असतो. आता रोप लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. ही जी जर आपल्याला प्लॉट करायचं असेल तर 20 बाय 20 वरती झिकझॅक पद्धतीने लागवड करा. एकरामध्ये 120 रोपं मध्ये आंतरपिके घेता येतात. रोप आपल्याला लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. काजू वेंगुर्ला 7 काजूचं जर म्हटलं तर बाजारभाव हा चांगला मिळत असल्यामुळे, एकदा लावल्यामुळं लॉंग लाईफ पीक चालत असल्यामुळं आपल्याला आयुष्यमान 50 वर्ष आहे. आणि काजूचं जे बाजारपेठ आहे ही चांगली असल्यामुळं शेतकरी बंधूंना, अण्णा तसं रोप देऊ नका, ठेवा बाजूला, ते काढा. असं हे काढा, मोठं खोड जाड असलेली काढा रोपं. बघू शकतोय शेतकरी बंधूंनी जे सांगितलेलं आपल्याला खोड जाड असलेली रोपं द्या. तर अशा प्रकारे ही खोड जाड असलेली रोपं, कारण रोपं जमिनीत लागली की लवकर सेट होतात आणि आपल्याला वाढ फास्ट मिळते. तर आपल्याकडे काजू वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 4, त्याचबरोबर आंबा, पेरू, लिंबू, संत्री, मोसंबी, चिंच, आवळा, चंदन, मोहगणी, मिल्याडुब्या, त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारी आपल्याकडं जी सर्व झाडं आहेत ती आपल्याकडे मिळत असतात. खात्रीची रोपावरच योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आपला देशोबा असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.